महाराष्ट्र ही फक्त जमीन किंवा माती नाही, ती आहे रक्त, त्याग आणि स्वाभिमानाची कहाणी. मराठी ही फक्त भाषा नाही, ती आत्म्याला पेटवणारी ज्वाला आहे. इथे संतांनी देवाला शोधलं नाही, तर देवाला माणसामध्ये उतरवलं. इथे वीरांनी फक्त युद्ध जिंकलं नाही, तर भीतीचा पराभव केला. इथे स्वराज्य जन्माला आलं नाही, तर ते घडवलं गेलं, लढून आणि झुंजून. इथे तलवार फक्त शत्रूवर उगारली गेली नाही, तर अन्यायाच्या अंतासाठी उभी राहिली. इथे भक्ती डोळ्यामध्ये आहे आणि शक्ती मुठीमध्ये आहे. ही ती भूमी आहे जी कधी झुकली नाही आणि कधी झुकणारही नाही. आणि म्हणूनच हा महाराष्ट्र म्हणजे फक्त राज्य नाही, तर तो एक जाज्वल्य अभिमान आहे. सह्याद्रीच्या उंच कड्यापासून ते पंढरपूरच्या वारीपर्यंत आणि रणांगणातील तलवारीपासून संतांच्या अभंगापर्यंत प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राची ओळख एकच सांगते: भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय संगम. जय महाराष्ट्र. 1 मे महाराष्ट्र दिन हा केवळ एक उत्सव नाही, तर भूमीच्या गौरवाचा दिवस आहे. ज्या भूमीने भारताला केवळ राज्यव्यवस्था दिली नाही, तर आत्मा दिला, विचार दिला आणि स्वाभिमान दिला. हा तो दिवस आहे ज्या दिवशी प्रत्येक मराठी माणूस अभिमानाने सांगतो की मी महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्र म्हणजे भक्तीचा महासागर आणि संतांची भूमी. अशी भूमी जिथे अध्यात्म केवळ मंदिरापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर प्रत्येकाच्या श्वासात, कर्मात आणि विचारात आहे. जिथे देव हा मंदिरामध्ये आणि मूर्तीमध्ये तर आहेच, पण तो कष्टकरी शेतकऱ्याच्या घामात आहे, वारकऱ्यांच्या पावलात आहे आणि समाजाच्या एकात्मतेत आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गीता सर्वसामान्यांपर्यंत आणली आणि अध्यात्म लोकभाषेत मांडून समाजाला एक नवीन दिशा दिली. तुकाराम महाराजांनी अभंगातून भक्तीला इतकी उंची दिली की ती फक्त पूजा न राहता जीवन जगण्याची पद्धत बनली. नामदेव महाराजांनी भक्तीला सीमेच्या पलीकडे नेलं आणि भारताला एका आध्यात्मिक भावनेमध्ये एकत्र बांधलं. या संतांनी केवळ धर्म दिला नाही, तर माणुसकी दिली, विचार दिला आणि आत्मिक स्वातंत्र्य दिलं. परंतु इतिहासात असा काळही आला जेव्हा भक्तीबरोबर शक्तीची गरज निर्माण झाली. जेव्हा भारतावर अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्तेचं सावट दाटून आलं, तेव्हा या महाराष्ट्राने एक असा वीर जन्माला घातला ज्याने केवळ तलवार नाही चालवली, तर इतिहासाची दिशा बदलून टाकली. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीच्या कुशीत वाढलेला हा सिंह केवळ राजा नव्हता, तर तो एक विचार होता, स्वप्न होतं, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न. त्यांनी गुलामी मान्य केली नाही, अन्याय सहन केला नाही आणि संपूर्ण भारताला शिकवलं, स्वराज्य हा हक्क आहे, तो मिळवायचा असतो. मुघलांच्या प्रचंड साम्राज्याच्या विरोधात उभं राहून त्यांनी केवळ युद्ध जिंकलं नाही, तर लोकांच्या मनामध्ये स्वाभिमान जागवला. त्यांनी गनिमी काव्याच्या रणनीतीने, किल्ल्यांच्या भक्कम व्यवस्थेने आणि न्यायाधारित प्रशासनाने एक आदर्श राज्य उभं केलं. समुद्राकडे पाहून त्यांनी भविष्यातील भारत पाहिला. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गसारखे सागरी किल्ले उभारून त्यांनी भारताच्या सागरी सामर्थ्याची पायाभरणी केली. म्हणूनच ते भारतीय नौदलाचे जनक म्हणजेच फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ओळखले जातात. स्वराज्याची ही ज्योत अधिक प्रखरपणे तेवत ठेवण्याचं महान कार्य केलं छत्रपती संभाजी महाराजांनी. अत्यंत कठीण परिस्थितीत, शत्रूंच्या वेढ्यात, संकटाच्या वादळातही त्यांनी स्वराज्य टिकवून ठेवलं. इतिहासातील सर्वात क्रूर अत्याचार सहन करूनही त्यांनी धर्म सोडला नाही. त्यांनी आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही. त्यांच्या बलिदानाने भारताला शिकवलं की धर्मासाठी जगणं आणि मरणं हाच खरा पराक्रम आहे. त्यांचा त्याग म्हणजे केवळ एक घटना नाही, तर तो भारताच्या आत्म्यात कोरलेला एक अमर संदेश आहे. भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राचा वाटा खूप मोठा आहे. महाराष्ट्राने भारताला केवळ इतिहास दिला नाही, तर भविष्य देखील दिलं. गुलामीच्या अंधारात हरवलेल्या भारताला पुन्हा उभी राहण्याची प्रेरणा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवलेली स्वराज्याची ज्वाला पुढे जाऊन संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा बनली. म्हणूनच महाराष्ट्र हे केवळ राज्य नाही, तर तो भारताच्या स्वाभिमानाचा आधारस्तंभ आहे. महाराष्ट्राचं योगदान फक्त देशापुरतं नाही मर्यादित, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच कर्म करण्यावर आपला अधिकार आहे, पण कर्माच्या फळावर आपला अधिकार नाही.
हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी कृतीमध्ये आणला. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्वतःसाठी नाही उभं केलं. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. त्यांचं प्रत्येक युद्ध हे धर्मासाठी होतं, प्रत्येक निर्णय न्यायासाठी होता आणि त्यांचं संपूर्ण जीवन कर्तव्य भावनेचं सर्वोच्च उदाहरण होतं. ते खऱ्या अर्थाने गीतेचे जिवंत रूप होते. ही ती भूमी आहे जिथे वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणून भजन म्हणतात आणि सैनिक रणांगणामध्ये हर हर महादेव म्हणून गर्जना देतो. इथे एका हातामध्ये टाळ आहे तर दुसऱ्या हातामध्ये तलवार आहे. जिथे डोळ्यामध्ये भक्ती आहे आणि छातीमध्ये ज्वालामुखी आहे. आणि हीच ओळख आहे आपल्या महाराष्ट्राची. या महाराष्ट्र दिनी आपण संतांची आठवण ठेवावी, ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने माणूस बनवलं. त्या वीरांची आठवण ठेवावी ज्यांनी आपल्याला जगण्याचा स्वाभिमान दिला. आणि त्या इतिहासाची आठवण ठेवावी ज्याने आपल्याला कधीही झुकू न देण्याची शिकवण दिली. चला तर आज शपथ घेऊया की भक्तीचा मार्ग कधीही सोडणार नाही, शक्तीचा वारसा कधीही विसरणार नाही आणि महाराष्ट्राचा अभिमान कधीही झुकू देणार नाही. सह्याद्री साक्षी आहे, इतिहास साक्षी आहे. महाराष्ट्र सदैव उभा होता, उभा आहे आणि उभा राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.